नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी 22 सप्टेंबरची जबरदस्त माहिती, सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात आता एक नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे. पाहू शकता बघा, नवीन अट सरकारने ह्या ठिकाणी घातलेली आहे. अशी करा ई-KYC. बघा, ई-KYC तुम्हाला आता करावी लागणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनो, ई-KYC तुम्हाला करायची आहे. आता ही ई-KYC कशी करायची त्याच्या संदर्भात तातडीची सूचना स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. तर ती तातडीची सूचना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. KYC कशी करायची ते तुम्हाला समजणार आहे. सोबतच बघा, सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भातची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सप्टेंबरचा हप्ता म्हणजेच पैसे, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत असतात तर ते पैशांच्या संदर्भात पण सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवा. महाराष्ट्रात सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. बघा, हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या विषयी 22 सप्टेंबरची सर्वात महत्त्वाची जबरदस्त अपडेट आहे. पाहू शकता बघा, ई-KYC आता सुरू झाली आहे. ई-KYC कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तातडीची सूचना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. ती पण सूचना आपण पाहणार आहोत. काय महत्त्वाचे आदेश, काय महत्त्वाचे निर्णय, काय महत्त्वाची सूचना त्यांनी सांगितली ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना ई-KYC ऑनलाईन प्रोसेस. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळतो. बघा, दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळतो आणि प्रचंड लोकप्रिय. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात तुम्ही, कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात, तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. एवढी जास्त फेमस योजना आहे, सर्वात जास्त लोकप्रिय योजना आहे. ठीक आहे. आता बघा, यामध्ये सर्व महिलांना दर महिन्याला 1500 मिळतात. हीच लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली. बघा, नेहमीच चर्चेत असते. तुम्ही कुठल्याही महिन्यात बघा, लाडकी बहीण योजना ही चर्चेतच असते. नेहमीच चर्चेत असणारी योजना आहे आणि यावेळेस पण पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. कारण सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई-KYC आता बंधनकारक केलं आहे. बघा, ई-KYC करणं तुम्हाला बंधनकारक आहे. ई-KYC करण्याची प्रोसेस नेमकी काय आहे आणि ही ई-KYC कुठे करायची असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. तुम्हालाही हाच प्रश्न पडला आहे की मग काळजी करू नका, आम्ही तुम्हाला ई-KYC करण्याची जी काही प्रोसेस आहे ती सांगणार आहोत. बघा, ई-KYC कशी करायची त्याची सर्व प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आता ही ई-KYC करताना सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना सांगतो, घाई करू नका कुणीही अजिबात. म्हणजे बघा, जल्दी का काम शैतान का होता है, त्यामुळं घाई करू नका अजिबात. जी काही प्रोसेस आहे ती अतिशय महत्त्वाची आणि संपूर्ण प्रोसेस अगदी विचारपूर्वक करा, नाहीतर तुमचा लाभ बंद होऊन जाईल, म्हणजे तुमचे पैसे बंद होऊन जातील. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. आता बघा, या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बालविकास विभागाकडून ई-KYCच्या माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया करू शकतात. बघा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून पण ही जी काही प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून पण करू शकणार आहात. फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ही KYCची प्रक्रिया करता येईल. काळजी करायचं नाही, सगळं काही तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. अशी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. या संदर्भात आर्थिक मागणी करीत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये असं आवाहनही महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी केलेले आहे. बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं, कुणालाही किंवा कुठेही तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही स्वतः घरी तुमच्या मोबाईलवरनं ही प्रोसेस करू शकता.
तुमच्या मोबाईलवरून, ठीक आहे, तुमच्या मोबाईलवरून 2 मिनिटात KYC कशी करायची याचा व्हिडिओ हवा आहे का? जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा लाईव्ह लिहून पाठवा. तुम्हाला हा व्हिडिओ प्रोव्हाइड करून देईल. त्याच्यामध्ये तुम्ही 2 मिनिटात स्वतःच्या मोबाईलवरून, तुमच्या मोबाईलवरून, तुम्हाला कुठेही जायचं गरज नाही आहे. बघा आता आपण पाहिलं KYC सुरू झाले म्हणजेच कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला सहजच त्या ठिकाणी 50 रुपये 100 रुपये KYCसाठी मागितले जाऊ शकतात. पण तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ही जी काही KYC प्रक्रिया आहे ती करता येईल. त्याची जी काही प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लाईव्ह लिहून पाठवायचे. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दाखवतो बघा. तर KYC करण्यासाठी वेबसाईट कोणती आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता HTTPS जर आपण पाहिले तर //ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर KYCची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली, KYC सुरू करण्यात आली आहे. बघा स्वतः संपूर्ण माहिती तुम्हाला ऑफिशियल दाखवतोय. ऑफिशियल संपूर्ण माहिती मी दाखवत असतो. कुठली खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणार नाही आहे. पाहू शकता पूर्वीचं ट्विटर, आताचं X या समाज माध्यमावर अदितीताई सुनील तटकरे यांनी केलेलं ट्विट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYCसाठी ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुख्य पृष्ठावर असलेल्या KYC बॅनरवर क्लिक करावं. नंतर KYCचा फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला काय काय भरायचं बघा. तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, ज्या काही महिला भगिनी, ज्या महिला लाभ घेतात त्यांनी त्यांचा आधार कार्ड क्रमांक, जो काही कॅप्चा असेल तुमच्या स्क्रीनवर तो तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवावर क्लिक केलं की तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा काय पाहायला मिळेल, तुमचा पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल. तो नंबर टाकला की तुम्हाला पुन्हा सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे. सेंड OTPवर क्लिक केलं की मग तुमच्यासमोर पुढे प्रश्न उपस्थित होतील. प्रश्न असे असतील की तुमच्या घरामध्ये कुणीही सरकारी नोकरीला नाही, कुणीही योजनेचा इतर लाभ घेत नाही, अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. ते 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते टाकायचे. तुम्हाला तुमचा प्रवर्ग विचारला जाईल. प्रवर्ग म्हणजे तुम्ही कुठल्या कास्टमधून आहात ते तुम्हाला विचारलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर एक टिक बॉक्स येईल. त्या टिक बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केलं की तुमची KYC सबमिट होऊन जाते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं दिलेली असतील ते महत्त्वाचं. बघा 2 प्रश्न महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. 2 प्रश्न आहेत. हे 2ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला व्यवस्थितरित्या त्यांची उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. आता बघा ही प्रोसेस तुम्हाला 20 सप्टेंबरला आपण जर पाहिलं तर स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली होती. आता KYC करण्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितली मी. वेबसाईटला जायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकला की तुम्हाला तुमचं पती असतील किंवा वडील असतील त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. तो आधार कार्ड क्रमांक टाकला की OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. मग खालील सूचना वाचून तुम्हाला ओके बटनावर क्लिक करावं लागेल. शेवटी कुटुंब प्रमुखाला माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीस नाही किंवा निवृत्ती वेतनाचा लाभ घेत नाही. माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. या प्रश्नांची होय किंवा नाही अशी उत्तरे द्यावीत आणि मग सबमिट बटनावर क्लिक करावं. तर बघा या ठिकाणी होय किंवा नाही याच प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहे. आता ह्या प्रश्नांची उत्तरं देत असताना काळजीपूर्वक उत्तरं द्या. जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे. हा फायनल्स बघा तपासणी झाली. तपासणी ठीक आहे, तपासणी आपण समजू शकतो अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून झाली. पण KYC ही तुम्ही स्वतः करत आहेत. ठीक आहे, स्वतः तुम्ही करत आहात. त्याच्यामुळे KYC चुकू देऊ नका. जर KYC मध्ये चूक झाली, तुमचा लाभ बंद झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच राहणार. ठीक आहे. बघा मोबाईलवरूनही करता येईल KYC. KYC करण्याची ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील 2 महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी केलेले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. बघा ही जी काही प्रक्रिया आहे तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरून पण करता येणार आहे. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.